तर 2 डिसेंबर नंतरही महायुती अबाधित राहील, वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी विश्वास व्यक्त केलाय। एकीकडे चव्हाण यांनी हे वक्तव्य केलेले आहे। 2 डिसेंबर पर्यंत 2 तारखेपर्यंत युती टिकवायची असं वक्तव्य केलं। त्यावर वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांचा हा विश्वास समोर आलाय, वक्तव्य समोर आलंय। 2 डिसेंबर नंतरही महायुती कायम राहील असं पंकज भोयर यांनी विश्वास व्यक्त केलाय। मात्र रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना ऊत आलाय। त्यांनी एक नारा देणं सुरू केलेला आहे यावेळेस की आमच्याकडे नगर विकास मंत्री आहे, त्यामुळे आमचा उमेदवार निवडून द्या, तर आम्ही तुम्हाला योग्य पद्धतीने कामे आणि स्वच्छ शहर बनवू। काय सांगाल? नाही, त्यांच्याकडे जरी नगरविकास मंत्री असले तरी नगरविकास खातं हे राज्याचं खातं असतं आणि जर का असं कोणी म्हटलं असेल तर आमच्याकडे मुख्यमंत्री आहेत हे त्यांनी विसरू नये। नक्कीच रवींद्र चव्हाणांनी एक विधान केलेलं आहे की 2 डिसेंबर पर्यंत युती राहील, नंतर आम्ही पुढे बघू। काय सांगा? नाही, त्यांनी चांगल्या यांनी त्या ठिकाणी सांगितलं की बाबा कुठेही वाद न घालता त्या ठिकाणी सर्वांसोबत समन्वय ठेवून आम्ही महायुती टिकवणार आहोत। 2 डिसेंबर पर्यंत आहेत, पण त्याच्यानंतर देखील महायुती ही अबाधित राहील। नक्कीच हे होते राज्य गृहमंत्री पंकज भोयर यांनी भाजपच जिंकून येईल असे सुद्धा विधान या ठिकाणी केले। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।